तसंच आजचा हा जो भजन संध्याचा कार्यक्रम होता त्यात आपले दौलत भाऊ अशोक शिरसाट यांनी सर्व आपल्या माधवनगर वासियांसाठी खूप चांगल्या प्रकारे भजन संध्याचा कार्यक्रम प्रस्तुत केला। त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक, अभिनंदन, आभार। त्यांनी आपल्या या भजन संध्याचा कार्यक्रम सादर करत असताना आपल्याविषयी थोडक्यात सांगितलं की ते एक या कार्यक्रमासोबतच एक सामाजिक कार्यही करत असतात, जे आपल्या छोट्याशा कमाईमध्येही त्यातून ते आपल्या कशा प्रकारे दान करत असतात त्यांनी आपल्या त्याच्यातून सांगितलेले आहे। मी त्यांच्याविषयी अजून सांगू इच्छितो, जे मला आता कळलंय की आपल्या छोट्याशा कमाईमधून त्यांची माता, त्यांच्या मातोश्री या एक कॅन्सर आजारातून ग्रस्त आहेत आणि त्यातून ते आपली आईचीही सेवा करतायत, हे खूप अभिमानाची गोष्ट आहे। अशा या दौलत भाऊंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि आपण सर्वांनी जिथे आता त्यांनी सांगितलेलं हे ते अनेक कार्यक्रम घेत असतात, जसं त्यांनी अनेक प्रकारे गणेशोत्सव, नवरात्र, वाढदिवस, लग्न समारंभ यांच्यातही ते आपल्या कोणाकडे अशा प्रकारचे कार्यक्रम असतील तर आपण त्यांना अवश्य बोलावं। अशा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपण त्यांना नेहमी आमंत्रित केलं पाहिजे, कारण याच्यातूनच आपण बी एक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो आणि त्यांची आपण एक मदत करू शकतो। असे दौलत भाऊ अशोक शिरसाट यांनी आज चांगल्या प्रकारे माधवनगर मध्ये आपला भजन संध्याचा कार्यक्रम सादर केलेला आहे। आणि आमच्या शिवमुद्रा प्रतिष्ठान माधवनगर गणेश मंडळ नाशिकच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। आता यानंतर आपण त्यांचा सत्कार करूया। अध्यक्ष श्री संजय पाटील साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अच्छा, कोपरगावकर आणि साईबाबा, ते साईबाबा बघतायत आणि साहेबी साईबाबा बघतायत। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। खूप खूप धन्यवाद।